नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी प्राचीन हवायन प्रार्थना जी केवळ आध्यात्मिक नाही तर वैज्ञानिकदृष्ट्याही फार प्रभावी आहे. हो, तुम्ही बरोबर ओळखलं. ही प्रार्थना आहे होओपोनोपोनो प्रार्थना. आजचा हा व्हिडिओ आपण 5 सेक्शनमध्ये बघणार आहोत. त्यातल्या पहिल्या पार्टमध्ये आपण बघतोय या प्रार्थनेची ओळख. होओपोनोपोनो म्हणजे काय? असा प्रश्न प्रत्येकालाच नेहमीच पडतो. तर होओपोनोपोनो म्हणजेच ही एक हवायन पद्धती आहे जिचा अर्थ होतो, होओपोनोपोनोचा अर्थ होतो चुकीच्या गोष्टींना बरोबर करणं किंवा चुकीचं दुरुस्त करणं अशा पद्धतीने. ही प्रार्थना फक्त आणि फक्त 4 साध्या वाक्यांवर आधारित आहे. ती वाक्य अशी: माफ करा, माझी चूक झाली असेल तर कृपया मला क्षमा करा. मी तुमची मनापासून आभारी आहे, कृतज्ञ आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ही वाक्य ऐकायला जरी साधी वाटत असली तरीही त्यांचा परिणाम आपल्या मनावर, शरीरावर आणि तसंच आपल्या आरोग्यावर आणि आपल्या संपूर्ण ऊर्जेवर खूप खोलवर होत असतो. दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघत आहोत या प्रार्थनेमागचं सायन्स, जे की न्यूरोसायन्स आणि या प्रार्थनेमुळे हिलिंग जे होतं आपलं त्यात काय संबंध आहे हे आपण जाणून घेत आहोत. जेव्हा आपण ही वाक्य सतत म्हणत असतो तेव्हा आपल्या मेंदूतील नकारात्मक विचारांचे जे सर्किट्स असतात ते कमजोर व्हायला सुरुवात होते आणि नवीन सकारात्मक सर्किट्स तयार होतात. यालाच सायंटिफिक भाषेत न्यूरोप्लास्टिसिटी असंही म्हटलं जातं. या परिस्थितीत आपला मेंदू स्वतःला नव्याने घडवत असतो. या प्रक्रियेमुळे होतं काय तर आपल्यातील चिंता, अपराधीपणाचा भाव, राग, चिडचिडेपणा, दुःख यांचं रूपांतर शांततेत आणि स्वीकारात होत असतं. आहे की नाही खूप छान सायन्स या प्रार्थनेमागे? चला तर मग आत्ता वळूया आपण आपल्या या व्हिडिओच्या तिसऱ्या पार्टकडे, ज्यात आपण बघतोय की पाण्याची स्मरणशक्ती आणि व्हायब्रेशनल इम्पॅक्ट आपल्या शरीरावर काय होत असतात. डॉक्टर मसारू इमोटो यांच्या संशोधनानुसार पाण्यावर सकारात्मक शब्दांचा प्रभाव पडतो. हे मी तुम्हाला आपल्या एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या आय कार्डमध्ये देते. त्यात तुम्ही नक्की बघा हा प्रयोग काय आहे. आणि या प्रयोगात मसारू इमोटो यांनी सांगितलं होतं प्रेम, धन्यवाद असे जे पॉझिटिव्ह सकारात्मक शब्द असतात ते पाण्याच्या रेणूंना सुंदर क्रिस्टल्समध्ये रूपांतरित करतात. आणि आपलं शरीर तर 70% पाण्यानेच बनलेलं आहे. म्हणजेच विचार करा की ही प्रार्थना आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीवर किती खोलवर प्रभाव टाकत असते. चला तर मग आता बघूया चौथा पार्ट, ज्यात आपल्या सबकॉन्शियस माइंडचं म्हणजेच आपल्या अर्धजागृत मनात असलेल्या साचलेल्या भावनांचं होओपोनोपोनोमुळे कशा पद्धतीने क्लिन्झिंग होत असतं आणि 0 पॉइंट फील्डमध्ये ही प्रार्थना कशी काम करते हे आपण ह्या चौथ्या भागात बघणार आहोत. होओपोनोपोनो ही एक सबकॉन्शियस क्लिनिंग टेक्निक आहे. म्हणजेच काय तर आपल्या आतल्या जुन्या आठवणी, दुःख, अपराधीपणाचा भाव किंवा आपण वर्षानुवर्ष मनात धरून ठेवलेल्या इतरही नकारात्मक भावना या सगळ्यांना ही प्रार्थना शुद्ध करते. काही तत्वज्ञ मानतात की ही प्रार्थना आपल्याला 0 पॉइंट फील्ड सोबत जोडत असते. तर 0 पॉइंट फील्ड म्हणजे काय? आपल्या शारीरिक अवस्थेची अशी स्थिती जिथे सर्व शक्यता अस्तित्वात असतात. जिथे पोहोचल्यानंतर आपलं प्रत्येक मॅनिफेस्टेशन खूप इझिली, सहजपणे आणि एफर्टलेसली कंप्लीट होत असतं.
चला तर मग आता वळूया आपल्या या व्हिडिओच्या 5व्या भागाकडे, ज्यात मी तुम्हाला ही हो'ओपोनोपोनो प्रार्थना वापरण्याची पद्धत सांगत आहे. तुम्ही ही प्रार्थना रोज सकाळी उठल्या-उठल्या व संध्याकाळी झोपण्याच्या आधी म्हणू शकताय. कशी म्हणायची यासाठी आपला आधीचा डेली रुटीन कसं असावं मॅनिफेस्टेशनचं, या व्हिडिओत मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. आणि त्यासोबतच तुम्ही ही प्रार्थना तुमच्या पाण्याच्या बॉटलवर लिहून ठेवू शकताय किंवा ध्यान करतानाही तुम्ही ही प्रार्थना म्हणू शकताय. प्रत्येक वेळेस स्वतःच्या मनात तुम्हाला म्हणायचंय की माझी चूक झाली, मला माफ कर, कृपया मला क्षमा कर, थँक यू सो मच, मी तुझी मनापासून आभारी आहे, कृतज्ञ आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ही प्रार्थना केवळ शब्द नाहीये, ती एक ऊर्जा आहे, एक शुद्धीकरण आहे. तुम्ही ही प्रार्थना वापरून स्वतःला आणि इतरांनाही बरं करू शकताय. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर ऋतंभरा प्रज्ञाला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमची हिलिंग जर्नी आमच्यासोबत अशीच सुरू ठेवा. धन्यवाद.